जय शिवराय मित्रांनो, लेक लाडकी योजना यामध्ये तुम्ही जर अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर अर्ज करा। या योजनेअंतर्गत बघा 1,01,000 रुपयाचं अनुदान मिळत आहे मुलींना। 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींसाठी ही योजना आहे। जर या योजनेमध्ये पात्र ठरत असाल तर लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करा। याच्यामध्ये बघा जन्म झाल्या लगेच त्या मुलीला 5,000 रुपये मिळत आहेत। इयत्ता पहिलीमध्ये गेल्यानंतर 6,000 रुपये मिळतात। इयत्ता 6वीत गेल्यानंतर 7,000 रुपये मिळतात। 11वीमध्ये गेल्यानंतर त्या मुलीला 8,000 रुपये मिळतात आणि वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्या मुलीला 75,000 रुपये मिळतात। अशा पद्धतीने एकूण त्या मुलीला किती मिळतात? 1,01,000 रुपये मिळतात। या योजनेसाठी पात्रता काय आहे बघा, तर महाराष्ट्राचा रहिवासी असावा, पिवळं रेशन कार्ड असणं गरजेचं आहे, पिवळं किंवा केसरी असावं, उत्पन्न त्या मुलीच्या कुटुंबाचं 1,00,000 रुपये असणं गरजेचं आहे। त्याच्यापेक्षा जास्त असेल तर या योजनेसाठी तुम्ही पात्र ठरणार नाही आहात। यासाठी कागदपत्र कोणती लागणार आहेत तर बघा, यासाठी कागदपत्र आहेत त्या मुलीचा जन्माचा दाखला, तिच्या बापाचा उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, मुलीचं रेशन कार्ड, कुटुंबाचं रेशन कार्ड, बँक पासबुक असावं, त्या मुलीचं बँक पासबुक असणं गरजेचं आहे। हे सगळे कागदपत्र घ्यायची आणि तुम्ही यासाठी अर्ज करायचा आहे। तर मुलींच्या वडिलांचं हे कर्तव्य आहे की त्या मुलींसाठी जे काय सरकारी योजना आहेत त्या योजनेमध्ये त्या मुलींचे नोंदणी करणं हे मुलींच्या वडिलांचं बापांचं कर्तव्य आहे। त्यामुळे ज्यांच्या घरी मुलगी जन्माला आलेल्या आहेत 1 एप्रिल 2023 नंतर ज्यांच्या घरी मुलगी जन्माला आलेली आहे त्यांनी या योजनेसाठी अर्ज करायचं आहे। आपल्या मुलीचं नाव लेक लाडकी योजना किंवा सुकन्या योजना या योजनेमध्ये नाव नोंदवायचं आहे। या योजनेअंतर्गत त्या मुलीला किती रुपये मिळणार आहेत? 1,01,000 रुपये मिळणार आहेत। लगेच तुम्ही या योजनेसाठी नोंदणी करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।